लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय श्रीराम गाईस, तर पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मस्त असा शनिवार आहे, तर चला गावातल्या मंदिरात पाया पडू नये। आताच पोहोचल्या मंदिरात, तुम्ही बघू शकता जय हनुमान मंदिर आलेली गावचा। गाईज आताच पाया पडून झाला आणि आपल्याला आता नाश्ता घ्यायचा होता। तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो, वालेली गावामध्ये खिडकी वडापाव आहे, दाखवतो तुम्हाला। बघू शकता तुम्ही वालेलीमध्ये खिडकी वडापाव आहे, मस्त जाम मस्त असं वडापाव असतात। 1 रुपये वाढवला जास्त। चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू। 1 रुपये वाढवला। हे काय मग? चटणी टाका ना अजून, दिली भरपूर दिली. टाका ना थोडी लाल आणि हिरवी। मिरच्या माहिती का 70 रुपये अर्धा किलो. हो ना। हा. बस. तर गाईज आता आलं खाली रील्स बनवायला आपली, तर कुठं बाहेर नाही चाललो, भरपूर नाही असं म्हणून बोललो आपली इथंच काढून घेऊ खाली। तर भरपूर दिवस झालं रील्स नव्हतं बनवलं, 1.5 ते 2 महिने झालं रील्स नव्हत्या काढल्या। तर बोललो ओमकारला ये लवकर जरा 4-5 रील्स काढून घेऊ। तर गाईज तुम्ही बघू शकता, एक रील बनवण्यासाठी भरपूर अशा व्हिडिओ काढायला लागतात, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बनते आणि ती एक व्हिडिओ पोस्ट केली तर कोणी लाईक नाही करत, कोणी काय नाही करत, तर त्याच्यामुळं जाम असं वाईट वाटतं। गाईज जरा सपोर्ट करा आणि 2-3 लाईक तर करा आपल्यासाठी। तर गाईज इंस्टाला एक 15 सेकंदाची व्हिडिओ, तर आपण ती बघतो आणि अशीच वर ढकलतो, पण ती एक 15 सेकंदाची व्हिडिओ बनवण्यासाठी ना 10 ते 15 मिनटं जातात, कारण की ते 4-5 टाईम टेक घ्या, किंवा चांगली नाही आली, हे नाही आली, डिलीट करा, दुसरी घ्या। तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघतच राहा, तुम्हाला दिसेलच किती वेळ लागतो एक व्हिडिओ बनवायला। आणि आपल्या इंस्टाला पण फॉलो करा आणि लाईक करा। त्या म्हशीवर कधीच पैसे खर्च करू नका, जी तुम्हाला कधी दूध नाही देत, आणि ही गोष्ट म्हशीसाठी नव्हती। जेव्हा आपल्या जवळचे लोक आपल्या विरोधात जातात ना, तेव्हा अजून अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। A few moments later. जेव्हा आपल्या जवळची लोक आपल्या विरोधात जातात ना, तेव्हा खेळ खेळायला अजून मजा येते। अजून चल निक बेंचो। यही नहीं, अभी और सुनिए। अभी मजा आएगा ना भिड़ो। बघा काय देऊ रील साठी किती शर्ट चेंज करतो। लोकांना हसवण्यासाठी करायला लागतो काहीतरी। 2 लाईक तरी देतील। भावाला सबस्क्राईब करा युट्यूबला लवकरात लवकर। तर गाईज आताच रील्स वगैरे काढून झालेल्या आहेत, जाम असं गरम होतो। आता चाललो घरी। भेटू नंतर। तर गाईज आता आमच्या इथं आलो गल्लीत क्रिकेट खेळायला, तुम्ही बघू शकता। पोरं अजून येणार आहेत, बाकीची थोडीशी आलेली आहेत, पूर्ण आली ना मग बघा तुम्ही किती चिराचिरी होते खेळात। हे फेक विकनेस नाही बॉल तर दिसायला पाहिजे। सेम रशींच्या वरून घाम घेतलाय बारीक पोरांचा घाम। मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। काय बोला 11 मारला 11। बोल 2 शब्द त्याच्यासाठी जरा। तात्यावाला
किती रन मारलं रे? बारीक पोरा आउट घेतलाय. बारीक पोरा आहे तुला शेमणी आहे. बारीक पोरा आउट घेतलाय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? अरे किती चिरतो वर्षा. ते बारीक पोरा चिरत नाही. अरे मग बारीक पोरा चिरत नाही. तू त्याच्यापेक्षा जास्त चिरत. अरे तुला 42 मारलं ते बारीक पोरा. बघला किती चिडतात आमच्यातली पोरा. शिवाय देतात. गावाकडचा क्रिकेट असंच असतो. मज्जा येते पण खेळायला. माझ्या लेवलची पोरं नाही आली म्हणून रिटर्न घरी आली. तर आज बघू शकता तुम्ही आपलं असं बंदर टाकलंय. वालत, वाकट्या, सुकट, जावला, डोंबिवली भरपूर असा बंदार आहे. आणि जी बंदार खायला मजा येते ती रोज रोज चिकन खायला नाही. सकाळी उठलो सुट्टी चटणी करायची, चपाती भाकर काहीतरी घ्यायचं ना असंच पाव मारायचा ना. काहीच रील काढून पण झाला. बारीक पोरांचा क्रिकेट खेळून झाला. त्यानं चुत्यावर म्हणून घेतलं रास. आणि आता चाललं कामावर चाललंय. तर चला आपण जाऊन येऊ जरा पनवेल हायवेला. भावांनो आणि बहिणींनो सिग्नलचं पालन करत जा. नाहीतर फाईन तर लागेलच 1-2-3 वेळेला. आणि जास्त वेळेला जर सिग्नल तोडला तर योग्य ती कारवाई पण केली जाईल. पहिलं तर थांबत नव्हतं सिग्नलला, पण आता 1 एप्रिलपासून थांबायला लागलं. तुम्ही पण थांबत जा. मॅकडॉनल्डच्या इथलं सिग्नल सोडला आणि पुढे येऊन लेफ्ट मारला. तिथं आपली पाण्याची टाकी आहे. मग आता इथं पोहोचलो पाण्याच्या टाकीवर. आणि मग आता इथून आपण थोड्याच वेळात वाल बंद करू आणि इथून निघूया दुसऱ्या शोधामध्ये. जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवू आपल्या ब्लॉगमध्ये. गाईस जाम अशी भूक लागलेली. मग आता आलो चायनीज खायला. आणि चायनीजची ऑर्डर दिलेलीच होती. लगेच बघू शकता तुम्ही चायनीज आलेलाच होता. लगेच घेतो आता ताव मारून आणि मग निघतो वापस आपल्या कामावर जायला. दुसरं टाकीवर चावी काढते आपली. बघू शकता तुम्ही चावी कशी लटकलेली असते. निघलो युद्धाला. तर गाईज आताच कामावरशी आलेलो आहे. सगळी कामं वगैरे झालेली आहेत आपली. सकाळी रील्स काढायला गेलेलो. दुपारी बारीक पोरांचे क्रिकेट खेळलं होतं. जाम चुत्त्या होणवलं त्यांना. तुम्ही बघलाच असं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता कामावरशी पण जाऊन आलो. तर चला आपला ब्लॉग इथंच एंड करतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. आणि असंच तुमचा सपोर्ट राहू दे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.